नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. बघूयात महाफास्ट 100 बातम्या. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, त्याचे सीबीआयकडे पुरावे आहेत. सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली आहे. पत्रात जयंत पाटलांसह इतरांचीही नावं, सचिन वाझेंची माहिती. सचिन वाझे जे बोलले ती फडणवीसांची नवीन चाल. फडणवीसांनी वाझेला हाताशी धरून माझ्यावर आरोप करायला लावले, अनिल देशमुखांचा आरोप. सचिन वाझेची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी. सचिन वाझे विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही, हायकोर्टानं म्हटलंय. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. पराभवाच्या भीतीनं भाजपकडून वाझेचा वापर. भाजप संकटात आला की वाझे बाहेर येऊन स्टेटमेंट देतो. ही तिसरी वेळ. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. सचिन वाझे फडणवीसांचा प्रवक्ता बनून प्रतिक्रिया देत आहे. दहशतवाद्यांच्या विधानावर विश्वास ठेवू नका, हे फडणवीसांनी बोलावं. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर भाजप गुंडांचा आश्रय घेत असल्याचा राऊतांचा आरोप. देवेंद्र फडणवीसांकडे सगळ्यांच्याच कुंडल्या. फडणवीसांनी कुंडली उघडल्यास तोंड दाखवायला जागा राहणार नाही, नितेश राणेंचा पलटवार. सचिन वाझेंचे आरोप प्लॅनिंगने केलेले आहेत. अनिल देशमुखांवर 100 कोटींचे आरोप केले, मात्र चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख नाही. सत्ता आणण्यासाठी गलिच्छ राजकारण करणं हे दुर्दैवी, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सचिन वाझेला जाणून बुजून स्टेटमेंट द्यायला लावलं का? अनिल देशमुखांनी आरोप केल्यानंतर वाझे बोलतोय, त्यामुळे टायमिंग महत्वाचं. सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. कुणी किती खंडण्या मागितल्या याची चौकशी झाली पाहिजे. अनिल देशमुख स्वतःला वाचवण्यासाठी फडणवीसांवर आरोप करतायत. सचिन वाझेंच्या आरोपांनंतर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. सचिन वाझेच्या आरोपांची चौकशी केली पाहिजे. अनिल देशमुखांसह कोणत्या मंत्र्यांचा समावेश आहे याचा तपास झाला पाहिजे. भाजप आमदार प्रसाद लाड यांची वाझेंच्या आरोपानंतर प्रतिक्रिया. स्वार्थासाठी सर्व राजकीय खेळी सुरू, याचे सूत्रधार फडणवीसच. सर्व घटना फिरून फडणवीसांकडे कशा येतात? वाझेंच्या आरोपानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. सचिन वाझेचा बोलविता धनी महाराष्ट्रातला भाजपचा मोठा नेता. वाझेंच्या आरोपांवर विनायक राऊतांची फडणवीसांवर नाव न घेता टीका. एवढ्या वर्षांनंतर सचिन वाझेला आताच आठवण कशी झाली? विनायक राऊतांचा निशाणा. आज बोलण्यात अर्थ नाही, जेव्हा संधी होती तेव्हा बोलायला हवं होतं. वाझेचे आरोप कुणाच्या सांगण्यावरून होतात हे तपासलं पाहिजे. काँग्रेस नेते सतेज पाटलांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीच्या वसुलीची सर्व सत्यता वाझेनं बोलून दाखवली. सचिन वाझेला दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सर्व माहिती. नितेश राणेंची मविया सकट अनिल देशमुखांवर टीका. नाव असेल तर जयंत पाटलांचीही चौकशी व्हावी. वाझेंच्या आरोपानंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात कराडच्या तासवडे टोल नाक्यावर आंदोलन. महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ करण्यासाठी आंदोलन. कोल्हापूरच्या किनी टोल नाक्यावर सतेज पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन. महामार्गावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक. पुणे बंगळूर महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर काँग्रेसचं आंदोलन. महामार्गावर पडलेले खड्डे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि संजय जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन. सांगली लोकसभेचा दाखला देत बाळा भेंगडेंकडून मावळ विधानसभेत बंडखोरीचे संकेत. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंच्या मतदारसंघावर बाळा भेंगडेंचा दावा. प्रत्येकानं स्वतःच्या मनानं निर्णय घेतले तर महायुती अडचणीत येईल. बाळा भेगडेंना फडणवीस समजावून सांगतील. सुधीर मुनगंटीवारांची भेगडेंवर प्रतिक्रिया. अजित पवार गटाचे प्रवीण माने आज शरद पवार गटात प्रवेश करणार. प्रवीण मानेंचा पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. पुण्यात आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा. उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. पुण्यात ठाकरे गटाच्या मेळाव्याआधी शहरात सगळीकडे बॅनरबाजी. जनतेला न्याय देणार, गद्दारांचा कडेलोट करणार अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून बॅनरबाजी. उद्धव साहेबांचा दणका, एकतर तू तरी राहशील नाहीतर मी, अशा आशयाचे बॅनर.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महाविकास आघाडीला पोटदुखी. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद होईल. मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. फडणवीस शिंदे यांना एवढीच बहिणींची काळजी असेल तर राज्यातील ड्रग्जचे अवैध कारभार बंद करा, मग बहिणींची काळजी करा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला हजेरी लावली. ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्यानिमित्त दानवे पुण्यात आले. नगर परिषदेला पडलो तर काहींना आमदार व्हावं असं वाटतं. रत्नागिरीतील विधानसभांवर भाजपच्या राजेश सावंतांच्या दाव्यानंतर उदय सामंतांचा टोला. सोलापूरच्या करमाळ्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली जयवंतराव जगतापांची भेट. बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा. राज ठाकरेंचा 10 आणि 11 ऑगस्टला बीड दौरा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बीडमधील 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार. राज ठाकरेंचा उद्या सोलापूर दौरा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन ऍक्शन मोडवर. नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांचा आढावा घेणार. विधानसभेसाठी मास्टर प्लॅन ठरवण्यात येणार. जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक. श्रवण दुबे असं रायगडमधून अटक करण्यात आलेल्या एकाचं नाव. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक. सोलापूर करमाळा जातेगाव टेंभुर्णी महामार्ग बाधित भूसंपादनाबाबत मोहिते पाटलांकडून आढावा. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह आणि पेंच या जलाशयातील जलस्तर धोक्याच्या इशारा पातळीकडे. तोतलाडोहचे 12 तर पेंच प्रकल्पाचे 6 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू. वर्ध्याच्या चिकणीत विहीर खचल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. विहीर खचल्यानं शेतकऱ्यांपुढे भविष्यातील पाणी नियोजनाचा प्रश्न उभा. अकोला जिल्ह्यात पीक विमा योजनेतील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई द्या. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे निर्देश. नांदेड जिल्ह्यात पावसाच्या विश्रांतीनंतर शेतकरी आंतरमशागतीच्या कामामध्ये व्यस्त. पावसानं उघडीप दिल्यानं शेती कामांना वेग. वाशिमच्या मालेगावमधील पांघराबंदी या गावात रस्त्यावर पूल बांधण्याची शेतकऱ्यांची मागणी. बंधारा ओव्हरफ्लो झाल्यावर शेतरस्ता पाण्याखाली जात असल्याची नागरिकांची माहिती. वाशिमच्या अमानवाडी ते जौळका या रस्त्यावर खड्डे पडल्यानं अपघाताच्या संख्येत वाढ. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णांना उपचारासाठी घेऊन जातानाही हाल. खड्डे बुजवण्याची स्थानिकांची मागणी. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात 27 बोगस रस्त्यांची कामं दाखवून कोट्यावधी रुपयांची उचल. बोगस रस्त्याच्या कामाच्या चौकशीची दलित महासंघाची मागणी. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी हेक्टरी 7 लाख रुपयांचं अनुदान. जिल्ह्यात 4000 हेक्टर बांबू लागवडीचं उद्दिष्ट. योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं कृषी विभागाचं आवाहन. मीरा भाईंदर येथील शिवार गार्डन परिसरात रस्त्यावर मोठं झाड रस्त्यावर उन्मळून पडलं. रस्त्यावर झाड पडल्यानं एका रिक्षाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. निफाडमध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. अपघातग्रस्त वाहनावर केक कापत प्रहार जनशक्ती पक्षाचं खड्ड्यांविरोधात अनोखं आंदोलन. नाशिकच्या येवल्यात तरुण शेतकऱ्यानं टाकाऊ वस्तूपासून बनवलं शेती उपयोगी मिनी पॉवर टिलर. टिलर बनवण्यासाठी अवघा 2000 रुपयांचा खर्च. नाशिकमध्ये जागेचा वाद सोडवायला गेलेल्या पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला. कुटवड नगर परिसरातली घटना. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि महिला कर्मचारी जखमी. वाशिम नगर परिषदेचा सहाय्यक मिळकत व्यवस्थापक वैभव पांडे एसीबीच्या जाळ्यात. 7000 रुपये लाच स्वीकारताना ताब्यात. वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अहमदनगरच्या वारुळवाडी परिसरात गॅस सिलेंडरच्या अवैध रिफिलिंग सेंटरवर गुन्हे शाखेचा छापा. 222 गॅस सिलेंडर जप्त. लाखोंच्या मुद्देमालासह तिघांना अटक. नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुलेंचं 3 दिवसांपासून ऐरोली चिंचपाडात उपोषण. झोपडपट्टीवासियांचा बायोमेट्रिकल सर्व्हे थांबवल्यानं चौगुले आक्रमक. शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुलेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बंदचं आवाहन. दिघा आणि ऐरोली परिसरात संपूर्ण दुकानं बंद.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला। दुपारी 12 वाजेनंतर 27,016 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्याचा पाणी प्रश्न मिटला। मालपूर परिसरातील 11 बंधारे पूर्ण क्षमतेने भरले। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। नवी मुंबईत परिसरात रिमझिम पावसाची हजेरी। जुईनगर, वाशी, रबाळे परिसरात पाऊस। नागपूरच्या तोतलाडोह आणि पेंच या जलाशयातील जलस्तर धोक्याच्या पातळीकडे। तोतलाडोहचे 12 तर पेंचचे 6 गेट उघडण्यात आले। दोन्ही जलाशयातून 570 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू।